की आम्ही नाही खेळलेत तिथे, कारण गेल्या वर्षी आम्ही या ठिकाणी पराभूत झालो होतो 40+ मध्येच. परंतु ज्यांचं आमच्यावर जीवापार प्रेम ते आमचे विश्वनाथ शेठ मस्कर, त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला एंट्री खेळावी लागेल, माझ्या मित्राच्या सामने आहेत. आणि त्यांनी नुसतं खेळ असा शब्द येतात मी सांगितला खेळणार, आणि आमचा पूर्ण संघ तयार झाला. आणि खरंच आज या ठिकाणी परफॉर्मन्स पाहिला की आज खरंच एवढं मन भरून आलं की ही सायकल नाही तर माझ्यासाठी ही बाईक आहे. कारण पूर्वी आम्ही भरपूर खेळलो, कारण ही वलभची जी जेवढी मैदानं आहेत वलभची, कारण बऱ्याच लोकांना माहीत आहेत, आणि खास साक्षीपुरा आमचे हे आहेत कारण त्यांची तर काही ओळखत नसतील आम्हाला. म्हणून ज्या ज्या वेळी आम्ही वलभला खेळायला यायचो त्या त्यावेळी मैदानी गाजवली आम्ही पूर्वी. मग त्यात आमचे सर्व कैलास मुकादम असेल, निलेश सालुंके असेल, बालकृष्ण पाटील असेल, दिलीप असेल, सुरेश असेल, आम्ही सर्वांनी त्यावेळी चांगला खेळ करायचो. आणि आज खरोखर मी ऋणी आहे विश्वनाथ शेठ मस्कर यांचं की ज्यांनी इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली. एवढंच नाही, त्यांचं आमच्यावर जीवापार प्रेम. त्यांनी आम्हाला सांगितलं अरे आपल्याला सिरीज मिळाली पाहिजे. मी पहिलं त्यांना एकच उत्तर दिलं, सिरीज बाजूला ठेवा, पहिले आम्हाला तुम्हाला ट्रॉफी द्यायची आहे. कारण बरीच नेहमीच आमची ते आम्हाला मार्गदर्शन करता आमची एंट्री टाकतात, परंतु बऱ्याच वेळी आम्हाला अपयश येतं आहे. परंतु आज कुठेतरी आम्हाला यश आलं आणि पुन्हा एकदा या वलभ मैदानानं आम्हाला सांगून दिलं की जुनं ते सोनं आहे. आणि खरंच मी सर्व युवा खेळाडूंना एक नक्कीच सांगेन, मित्रांनो माझा राग नका मानू, कारण युवा खेळाडू जेव्हा तुम्ही खेळताना तुमच्याकडे गुणवत्ता आहे, तुमच्यामध्ये जी धमक आहे, जी ताकद आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, सर्व गोष्टी तुमच्यामध्ये आहेत. परंतु ज्यावेळी आपण किरकिर करतो ना त्यावेळी प्रेक्षकांना खूप दुःख होतं, मान्यवर व्यासपीठावर असं त्यांना दुःख होतं. असे करू नका, कारण तुमच्यामध्ये उमेद आहे, तुमच्यामध्ये एवढं खेळ बाकी आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे. आणि आज एवढा आनंद झाला आहे की माझ्या संघातल्या किंवा अनेक, पण ज्यावेळी एखादी गोष्ट भेटते तेव्हा खूप आनंद होतो. याचं मार्गदर्शन मी पुन्हा नक्कीच करेन शेवटच्या क्षणाला येईन तेव्हा. परंतु आज मी विश्वनाथ शेठचा खूप आणि मला खूप आनंद झाला की आमच्या संघाने ही भेट विश्वनाथ शेठ यांना दिलेली आहे. धन्यवाद. वेलकम करण्यार्थाने इथे नवनाथ सालुंके आणि यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक इथे वितरित केलं जाईल. आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करणार आहोत प्रवीण पाटील जे हनुमान क्रिकेट संघाचे संघनायक आणि महेश आगलावे या दोन्ही हार्डिटर फलंदाज आहेत. प्रवीण या प्रथमतः प्रवीण आणि महेश आगलावे एक मोठं नाव आहे आमच्या विभागातील. त्यांच्या शुभ हस्ते आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक वितरित केले जाईल. आणि आमदार चषक स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक जात आहे. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने 3 सामन्यामध्ये 32 बॉल आणि चेंडूला सामोरे जात असताना ज्याने 68 धावा कुठून काढल्या, 5 फलंदाजांना बाद केलं आणि एकूण त्याच्या नावावर धावसंख्या झालेली आहे .93. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरत आहे. संघाचं नाव आहे राहुल स्पोर्ट टाकी गाव आणि उत्कृष्ट फलंदाज ठरत आहे चैतन्य पाटील. या चैतन्य 93 धावा त्याच्या नावावर आहे. चैतन्य या, कारण फायनल मध्ये अर्धशतके केली साकारली, ती मात्र मालिकावीरसाठी खऱ्या अर्थाने ती फक्त 3 संघांसाठी असणार आहे. या चैतन्य अभिनंदन. आणि आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते चैतन्याला स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक देऊन आमचे प्रवीण पाटील आणि खऱ्या अर्थाने महेश आगलावे यांच्या शुभ हस्ते त्याचा गौरव केला जात आहे. चैतन्य उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक आपल्याला मिळालं. रविदादा भुईर यांनी पुरस्कृत केलं. कसं वाटतं आपल्याला? आणि यानंतर आपण स्पर्धेची आमची नियमावली होती. स्पर्धेचा आदर्श संघनायक कोण? कॅप्टन कुल तर आपण एक उपमा देतो, परंतु असं म्हणता येणार नाहीये. आदर्श संघनायक आम्ही ते जाहीर करणार आहोत. आणि आदर्श संघनायकाचं पारितोषिक जात आहे फ्रान्सी 11 पेंदर आणि संघनायक ठरत आहे जीतू पाटील.
आणि आमचे ऑर्गनायझर अंकुश पाटील आणि विश्वनाथ दादा मस्कर यांच्या शुभ हस्ते जितू पाटीलचा इथे गौरव केला जाणार आहे. रवींद्रदादा भोईर कोलवाडी इमानशिव इंटरबाजे त्यांचा आभार व्यक्त करू. त्यांच्या माध्यमातून 4 स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. आणि जितू पाटील ठरतो आमदार जानमान क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचा सर्व खऱ्या अर्थाने एक आदर्श संघनायक. जोरदार टाळ्यामधून आपण त्यांचं स्वागत. आणि बालराम पाटील या तुम्ही समोर या. दादा पेंदर क्रिकेट संघ फ्रान्सी 11 क्रिकेट संघाला खऱ्या अर्थाने एक आदर्श संघनायक म्हणून जितूचा गौरव करण्यात आला. याबद्दल आपण तुमच्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, एक आदर्शपणा दाखवली. काय आपण आपलं इथे मत व्यक्त करू शकता? आम्ही इथे सहभाग घेतला. आम्ही इथे सहभाग घेतला आणि आमचा पहिल्याच दिवशी थोडासा वाद झाला. त्याच्यावर आम्हाला कमिटीने निर्णय दिला की तो असोसिएशनकडे जाईल. तर असोसिएशनकडे पण आम्ही तो निर्णय पाठवला आणि 2 दिवस तो वेटिंग करून नंतर निर्णय आला. तेव्हा पण आमचे खेळाडू सर्व, हा एक माझा सन्मान नसून पूर्ण टीमचा सन्मान आहे. टीमनी सांगितला की आपल्याला कमिटीचा आणि असोसिएशनचा जो निर्णय असेल तो मान्य आहे. त्यात आवक असेल, लखन असेल, वैभव, रुपेश, विपुल हे सर्वांनी सांगितलं की आपण इथे खेळ खेळायला आलो, आपण इथं भांडणं वाद करायला नाही आलो, आपण खेळाडू वृत्ती दाखवायची. म्हणून हा सन्मान माझ्या पूर्ण टीमचा आहे. थँक्यू सो मच. वेलकम, वेल डन पेंदर क्रिकेट संघाच्या संघनायकाचा. आणि यानंतर आपण 6व्या क्रमांकाचा पारितोषिक इथे वितरित करणार आहोत. शांडी डीजे या आपण समोर. यानंतर 6व्या क्रमांकाचा पारितोषिक वितरित केले जाईल आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो या शांडी डीजे. आणि आपल्याला एक खऱ्या अर्थाने म्युझिक सॉंग्स आपल्याला इथे प्रदर्शित करायचे आहे. या इथे 6व्या पारितोषिकाचं खऱ्या पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो मान्यवरांना. जयराज पाटील, नितेश पाटील, मनीष पाटील या. जयराज, मनीष या तिघांचे नाव इथे अनाउन्समेंट केलेले आहेत. तिघाही याचे आहे. सहाव्या क्रमांकाचा पारितोषिक जात आहे. संघाचं नाव आहे, संघासाठी कॅश प्राइज असणार आहे 35,000 रुपयांनी भव्य आमदार ट्रॉफी. 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आचेल 11 नावाले 40+ त्यांचे संघनायक आणि त्यांच्या व्यवस्थापकाला आम्ही स्टेजवर आमंत्रित करतो. निलेश या पण आपला इथे गौरव केला जाईल. सर्वांना विश्वनाथ मस्कर यांचा खऱ्या अर्थाने गाता सांगणारा आपलं गीत ऐकायला मिळेल. यानंतर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा आहे ते पारितोषिक वितरित केले जाईल. आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो मान्यवरांना आमंत्रित करतो. साहिल पाटील, युवराज पाटील, राहुल पाटील या त्रिवेणी संगमला आमंत्रित करतो. या साहिल, युवराज या ज्यांची नावं घेतली त्यांनी यायचे आहे. आणि 5व्या क्रमांकासाठी कॅश प्राइज असणार आहे 35,000 रुपये. आणि भव्य आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे ओम साई क्रिकेट संघ जितू इलेवन नेरे या संघनायक. राहुल या, साहिल सर्वांनी यायचे बघा. 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे ओम साई क्रिकेट संघ
जितू 11 नेरे या संघासाठी कॅश प्राइज असेल 35,000 रुपये आणि भव्य आमदार ट्रॉफी. पाचव्या क्रमांकाचा पारितोषिक आपण वितरित केला. चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक ते वितरित केले जाईल आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी हरिचंद्र खाडेकर, शरद पाटील आणि हरिभक्त पारायण श्री रामबुवा पाटील यांना आमंत्रित करतो. या हरिचंद दादाने तर खास खऱ्या अर्थाने नृत्य सुद्धा केलं. शरद पाटील कामगार क्षेत्राशी निगडीत असणारे आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील आदरणीय व्यक्तिमत्व रामबुवा पाटील वलप. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. संघाचं नाव आहे I11 कोण आणि या संघासाठी कॅश प्राइज असणार आहे 35,000 रुपये आणि भव्य आमदार प्रशांतदादा ठाकूर ट्रॉफी. या कोण क्रिकेट संघ I11 कोण या संघटक आणि त्यांचे व्यवस्थापक या यानंतर आपण सोपान खाडेकर, नवनाथ खुटारकर, किरण पाटील त्रिवेणी संगम याच्या समोर. नवनाथ खुटारकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, सोपान खाडेकर आणि किरण पाटील या समोर. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक ते वितरित केले जाईल. तृतीय क्रमांकासाठी कॅश प्राइज असणार आहे 40,000 रुपये आणि भव्य आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक. अंश यायच्या बघा आपण. अंश पाटील या बॉल बॉयची भूमिका. अंश नाही यायची आहे. या अंश तू ये. त्याच्याकडे बैलाची जबाबदारी आपले आदत वासरू. तृतीय क्रमांक शैलेश दादा माली यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे अंश 11 कोपरा श्रीदत्त कोपरा. या अंश 11 श्रीदत्त कोपरा संघासाठी कॅश प्राइज 40,000 रुपये आणि भव्य आमदार ट्रॉफी. श्रीदत्त कोपरा क्रिकेट संघ ठरतो. जानमान क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 तृतीय क्रमांकाचा मानकरी. कॅश प्राइज असणार आहे 40,000 रुपये आणि भव्य आमदार प्रशांतदादा ट्रॉफी. मॉन्टी शेठ पाटील मुरबी. मॉन्टी यायचं आपण. मॉन्टी या आपण. तर श्रीदत्त कोपरा क्रिकेट संघ ठरतो आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2023 या स्पर्धेचा. मोर्या बोला गणपती बाप्पा. आई गावदेवी माता की. तर यानंतर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक ते वितरित केलं जाणार आहे. आमच्या ऑर्गनायझर केशव टेंबे, चेतन पाटील, SS पाटील कंस्ट्रक्शन आणि प्रणय खाडेकर या त्रिवेणी संगम आणि त्यांच्या समवेत आर्यन पाटील. आर्यन तुम्ही यायचे आहे. आर्यन या. आर्यननी खूप मेहनत घेतली. इथे वरद पाटील दिसत नाहीयेत. आमच्या बालराम पाटीलचे सुपुत्र वरद. तर या निश्चित स्वरूपात आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघासाठी कॅश प्राइज असणार आहे 75,000 रुपये आणि भव्य आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 ची ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे खऱ्या अर्थाने शैलेश पाटील आणि जितेश जगदीश नावणेकर यांनी पुरस्कृत केलेला RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान क्रिकेट संघ मुरबी क्रिकेट संघ ठरतो आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 द्वितीय क्रमांकाचा मानकरी. संगणक या आपल्या पॅकेट्स या. आपला इथे गौरव केला जाणार आहे. आमंत्रित करत असतात. मॉन्टी या. मॉन्टी आपण.
शैलेश काडेकर. शैलेश आपण यायचे आहे. मॉन्टी या मॉन्टीची आवश्यकता आहे आम्हाला. मॉन्टी पाटील आमचे संगीत रत्न अशोकदादा पाटील यांचे सुपुत्र. मॉन्टी या शैलेशदादा पाटील. त्याचबरोबर जितेश जगदीश नावडेकर या मॉन्टी. माता की जय. बघा एक विरा तो मी बोला गणपती बाप्पा. खऱ्या अर्थाने तिथे संकेत अंतिम लढत झाली. खऱ्या अर्थाने राहुल स्पोर्ट टाकीगाव द्विपक्षीय RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान क्रिकेट संघ आणि तुम्ही स्वप्न बाळगलं होतं प्रथम क्रमांक जिंकण्याचं. तुम्हाला पराभवाला सामोरे जावं लागलं. कुठे तुम्ही कमी पडलं की राहुल स्पोर्ट टाकीगाव क्रिकेट संघासमोर तुम्हाला पराभवाला तुम्हाला सामोरं जावं लागलं. हो नक्कीच क्रिकेट आहे आणि खूप सुंदर खेळ खेळला टाकीगाव यांनी आणि प्रथमच आमची मॅच झाली असेल आणि मस्तच खेळले आणि आपल्या विभागात येऊन चांगली अशी त्यांनी टुर्नामेंट एवढी मोठी टुर्नामेंट वाईल्ड कार्ड एंट्री भेटली होती आणि दोन्ही टीमला मुरबीला पण वाईल्ड कार्डच एंट्री भेटली होती. दोन्ही टीम फायनलमध्ये आल्या आणि खूप सुंदर खेळ केला. तर पुन्हा एकदा बोला गणपती बाप्पा. बोला जय श्रीराम. आणि संकेत आपला खऱ्या अर्थाने जी आपली कला आहे ती कला मात्र आवाजाची इथे प्रदर्शित करावी. हो बाबा बाबू बाबा बाबा बाबा. धन्यवाद धन्यवाद. हा वेल डन. खऱ्या अर्थाने आपला यानंतर आपण बघा अंतिम जी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण वितरित करणार शेवटच्या क्षणाला ती वितरित करू. प्रथमतः आपण आता 2 व्हीलर्स बाईक ते वितरित करणार आहोत आणि नंतर 1 नंबर ट्रॉफी शेवटी असणार आहे आणि तिचे पुरस्कर्ते आहेत. आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत केली ते पुरस्कर्ते आहेत HS पाटील कंस्ट्रक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर परेश शेठ पाटील आणि चेतन शेठ पाटील. तृतीय चतुर्थ 5वा आणि 6व्या क्रमांकाची ट्रॉफी ओमकारराव यांनी आम्हाला पुरस्कृत केलं. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. मालिकावीरसाठी खऱ्या अर्थाने आम्हाला इथे 2 व्हीलर्स खऱ्या अर्थाने बाईक ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे ते भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस प्रल्हाद केनी साहेब पेठाली यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करू. बघा 2 व्हीलर्स बाईक इथे वितरित करण्यासाठी आमची ऑर्गनायझर कमिटी समोर असेल. त्यामध्ये विश्वनाथ शेठ मस्कर नारिवली, बालाराम पाटील आमचे दीपक पाटील यांमध्ये कार्यरत आहेत ऑर्गनायझर, जयराज पाटील आणि किरण पाटील. या 2 व्हीलर्स बाईक इथे विश्वनाथ शेठ या आपण खऱ्या अर्थाने सर्वांनी. शरद या, बालराम पाटील या, दीपक पाटील आहेत, एम्प्लॉईज मेंबर्स आहेत, सर्व सहकारी वल्लभ गावातील आपले हनुमानचे सर्व सहकारी. बघा 2 व्हीलर्स बाईक आपण इथे वितरित करणार आहोत. बघूया कोण ठरतो. बायकर मॅन हनुमान क्रिकेट संघ वल्लभ आयोजित, भारतीय जनता पार्टी हनुमान क्रिकेट संघ वल्लभ आयोजित आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक 2024 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट मालिकावीर इथे आम्ही जाहीर करत आहोत. या बघा 2 संघांची 3 संघांची आम्ही प्रतिज्ञा इथे जाणून घेऊ. तर मालिकावीरच्या रेसमध्ये बघा 3 खेळाडू होते मित्रांनो, परंतु एकच खेळाडू ठरत आहे मालिकावीर. एक खेळाडूचं नाव आहे चैतन्य. खऱ्या अर्थाने राहुल स्पोर्ट टाकीगाव क्रिकेट संघाचा चैतन्य पाटील मालिकावीर मध्ये रेसमध्ये होता. त्यानंतर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी क्रिकेट संघाचा ओमकार पाटील रेसमध्ये आणि त्यानंतर आचल 11 नावाली 40+ दिलीप पाटील खऱ्या अर्थाने मालिकावीरच्या रेसमध्ये. त्यानंतर नवनाथ सालुंक्या रेसमध्ये होता.
परंतु 4 पैकी एक खेळाडू ज्याने चांगला परफॉर्मन्स केलेला आहे तो खेळाडू ठरतो आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024चा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा खऱ्या अर्थ बघा आमच्या सर्व ऑर्गनायझर कमिटीच्या शुभ हस्ते बाईक 2 व्हीलर बाईक देऊन त्याचा इथे गौरव केला जाणार आहे आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरत आहे ऑडियन्स फुल आम्ही जाणून घेणार आहोत प्रथमतः जाऊ राहुल स्पोर्ट क्रिकेट संघ टाकीगाव कोण असणार स्पर्धेचा मालिकावीर बायकर मॅन ऑडियन्स फुल जाणून घेऊया तर त्यानंतर मुरबी क्रिकेट संघ कोण असणार मालिकावीर त्यानंतर आचल 11 विश्वनाथ दादा मस्कर यांनी पुरस्कृत केलेला खऱ्या अर्थाने आचल 11 नावाली क्रिकेट संघ 40+ कोण असणार आहे स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू तर सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पारितोषिक जात आहे या स्पर्धेमध्ये 4 सामन्यांना सामोरे जात असताना 4 सामने खेळला 37 चेंडूंना सामोरे जात असताना ज्याने फलंदाजीच्या दृष्टिकोनातून 127 धावा कुठून काढल्या आणि त्याचबरोबर त्याच्या नावावर 4 षटकार आणि 4 चौकार आणि 7 षटकार म्हणजे 12 षटकार आहेत खेळाडूचं नाव आम्ही ते जाहीर करत आहोत संघाचं नाव आहे एकूण धावा त्याच्या नावावर 127 खेळाडूचं नाव आहे संघाचं नाव आहे आचल 11 नावाली क्रिकेट 40+ दिलीप पाटील ठरतो स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू बोला गावदेवी माता की पाटील ठरलेला आहे भारतीय जनता पार्टी वल्लभ आयोजित आमदार जानमान क्रिकेट संघ वल्लभ आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर दिलीप दादा तुम्ही 40+ नेतृत्व केलं खऱ्या अर्थाने विश्वदादांच्यामुळे तुम्हाला संधी प्राप्त झाली मालिकावीर ठरलं बायकर मॅन ठरलं खऱ्या अर्थाने हे पारितोषिक आपल्याला मिळालं एकंदरीत आपल्याला कसं वाटतं खूप छान वाटतो आज की बऱ्याच वर्षापूर्वीची इच्छा होती की रेग्युलर खेळताना अशा बऱ्याच माझ्या संध्या हुकलेल्या आहेत कुठं बाईक होती तिथं आयोजकांनी फ्रीज दिलेला आहे परंतु खरोखरच की आज की अर्जुनभाई पाटील यांनी जी 40+ संकल्पना आणली खरोखरच की त्याच्यामुळे आज आम्हाला हे 40+ खेळायला भेटले त्याच्यानंतर जे आमची एंट्री की विश्वनाथ मस्कर साहेब यांनी टाकली खरोखरच त्यांचे सुद्धा आभार आहे आणि जे वल्लभ संघाने जी टुर्नामेंट भरवली खरोखर त्यांचं सुद्धा मनापासून आभार आहोत कारण त्यांनी जर ही टुर्नामेंट भरवली नसती तर आज ही आम्हाला संधी मिळाली नसती म्हणून या सर्व आयोजकांचं तसं माझ्या नावाली गावाचं तसं विश्वनाथ मस्कर अर्जुनभाई या सर्वांचं मनापासून मी आज अभिनंदन करतो दिलीप खऱ्या अर्थाने अनेक वर्षे क्रिकेट खेळत आहे एकंदरीत हे प्रावीण्य टेनिस क्रिकेटमध्ये तू चांगलं प्रावीण्य प्राप्त केलं आजतागत तुझ्या कारकिर्दीमधली ही कितवी बाईक आहे माझ्या कारकिर्दीत पहिलीच बाईक आहे मी भरपूर फ्रीज मी 2 फ्रीज जिंकलेले आहेत वॉशिंग मशीन जिंकलेले आहे सायकल जिंकलेली आहे पण ही माझी चावलाच्या गोणी पण जिंकलेल्या आहेत तेलाचे डबे सुद्धा जिंकलेले आहेत पण ही बाईकची जी आशा होती ती आज या वल्लभ टुर्नामेंटमध्ये पूर्ण झालेली आहे दिलीप एक शेवटचा महत्वाचा प्रश्न असणार आहे आज आपण बायकर मॅन म्हणून खऱ्या अर्थाने तुमचा गौरव आमच्या जानमान क्रिकेट संघ वल्लभ आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं तुमचा परिवार आहे फॅमिली आहे ही तुम्ही घरी गेल्यानंतर खऱ्या अर्थाने तुमच्या फॅमिलीला कशा प्रकारचा आनंद होईल आणि या बाईकवर प्रथमतः बसण्याचा मान तुम्ही कोणाला देणार आहात खरोखरच आनंद होणारच आहेत आज माझी 2 मुलं सुद्धा ती रेग्युलर खेळत आहेत आणि आम्ही आमची धन्यवाद सर्वांना थँक्यू दिलीप दादा मनपूर्वक तुमचं आम्ही अभिनंदन करतो
पाटीचे सरचिटणीस आहेत पेटाली गाव त्यांनी पुरस्कृत केलं. चला दिलीप दादा पुढे वाचा पुढचा प्रवास. तर ठाणे जिल्ह्याची शान या गाण्याची फरमाईश आलेली आहे. सूरज घ्या. चला मित्रांनो आता लगेच आपण महत्वाच्या पारितोषिकाकडे बोलणार आहोत. आगली वेगळी संकल्पना. ठाणे रायगड जिल्ह्यात तर यानंतर मित्रांनो एक आगलं वेगळं बक्षीस आपण वितरित करणार आहोत. भारतीय जनता पार्टी वलभ आयोजित खऱ्या अर्थाने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा आणि बक्षीस आहे खऱ्या अर्थाने सुपर 3 मध्ये ज्या संघाने दाखल झाला होता तो मालिकावीर इथे आपण जाहीर करणार आहोत. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. क्रिकेट जीवती ब्रँड क्रिकेट जीवती ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. यानंतर बघा स्पर्धेचा सुपर खऱ्या अर्थाने 3 मध्ये जे संघ दाखल झालं त्यांच्यासाठी मालिकावीरासाठी पारितोषिक आहे खऱ्या अर्थाने आदत वासरू आणि हे पारितोषिक आता आपण इथे जाहीर करणार आहोत. या आदत वासरूचा मानकरी आपण इथे जाहीर करणार आहोत. हे पुरस्कार आम्हाला बालकृष्ण पाटील आत्माराम पाटील कानपोली गावातील भारतीय जनता पार्टीतील युवा नेते त्यांनी पुरस्कृत केलेला आहे. आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या ऑर्गनायझर हे बघा लहान लहान मुलांनी समोर यायचे आहे. आणि आदत वासरूचा मानकरी ठरत आहे इथे आम्ही नाव जाहीर करत आहोत. या स्पर्धेमध्ये त्यांनी 6 सामने खेळला 6 सामन्याने केला खऱ्या अर्थाने 6 सामने आणि त्यामध्ये 72 बॉलांना सामोरे जात असताना प्रवीण पाटील केशव टेंबे या समोर प्रवीण पाटील केशव टेंबे आदत वासरू या बघा आता जयघोष बोला भारत माता की. बघा हे माते समान आपण त्याचं पालन करत असतो. अंकुश पाटीलची संकल्पना अंकुश पाटील आणि प्रथम क्रमांकासाठी आम्ही परेश पाटील यांना आमंत्रित करणार आहोत. खाडेकर असतील खाडेकर तुम्ही या समोर. तर सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरत आहे ज्या संघाने सुपर 3 मध्ये दाखल झालं 6 सामने केला 32 चेंडूंना सामोरे जात असताना ज्याने एकंदरीत 166 धावा कुठून काढल्या एक अर्धशतके केली साकारली त्याचबरोबर 9 विकेट ज्यांनी प्राप्त केल्या एकूण त्याच्या नावावर पॉइंट होतात 211 आणि स्पर्धेचा खऱ्या अर्थाने आदत बैलाचा मानकरी मालिकावीर ठरत आहे. संघाचं नाव आहे राहुल स्पोर्ट टाकीगाव. सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरत आहे चैतन्य पाटील. जय विश्वनाथ बैलगाडाचा नाद आहे. चैतन्य पाटील संघाचं नाव आहे राहुल स्पोर्ट टाकीगाव. या आमच्या ऑर्गनायझर कमिटी आदात बैल आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत बालकृष्ण आत्माराम पाटील कानपोली.
आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने या बैलाला खऱ्या अर्थाने सर्जा नावाने त्याला उपमा दिली, परंतु आता बोलणार आहोत निश्चित स्वरूपात चैतन्य पाटील जानुमान क्रिकेट संघ बोला आमचे अंकुश पाटील असतील, त्यांच्या सहकार्यांची संकल्पना आपला कशी वाटली? चैतन्य शुक्रिया बघा. आणि आता त्याचं पालन सुद्धा करायला लागलो. आपली हिंदू संस्कृती आहे, गोमातेला आपण देव मानतो. चैतन्य तू आणि तुझ्या परिवाराच्या वतीने या आदत वासूचं पालन तुम्ही कसं करणार आहात? आदत कसे पालन? चला चैतन्य बोलत नाहीत. चैतन्य बोला ना, कसं वाटी संकल्पना पालन कसं करा? नामकरण हा निश्चित स्वरूपात ज्या प्रकारे आपल्या घरातले प्रतिनिधी असतात, परिवार असतो, परिवारासमान तुम्ही या आदत वासूची काळजी घेणार आणि परिवाराच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आदत वासूला तुम्ही तुमच्या घरी नाव काय देणार आहात? शुक्रिया सर्जा, खऱ्या अर्थाने सूर्या. चला तर अभिनंदन. चला आता 1 नंबरचा पारितोषिक आपण वितरित करू. पुण्याई आज आपल्यात नाही आहेत बघा. एस पाटलांची पुण्याई खऱ्या अर्थाने, मग त्यामध्ये आमचे परिषद असतील, चेतन असतील, या सर्वांनी, शरददादा पाटील, या किरण पाटील याचे प्रवीण सर्वांनी, युवराज